हायड्रोपोनिक्स म्हणजेच मातीविरहित शेती तंत्रज्ञानाचा वापर करून विविध विदेशी आणि उच्च मूल्याची पिके घेण्यात आली आहेत। या पद्धतीमध्ये पिकांना मातीऐवजी कोकोपीटसारख्या माध्यमामध्ये वाढवले जाते आणि पाणी व आवश्यक पोषकद्रव्ये नियंत्रित पद्धतीने दिली जातात। सर्वप्रथम येथे पाहायला मिळतात एडिबल फ्लावर्स म्हणजेच खाण्यायोग्य फुले। ही फुले फक्त शोभेसाठी नसून प्रत्यक्षात खाद्यपदार्थांमध्ये वापरली जातात। सलाड, केक, डेझर्ट, पेये आणि हॉटेलमधील विविध पदार्थ सजवण्यासाठी त्यांचा वापर केला जातो। वेगवेगळ्या रंगांची आणि आकर्षक दिसणारी ही फुले कमी जागेत घेता येत असल्यामुळे उच्च मूल्याचे उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक वेगळा पर्याय ठरू शकतो। यानंतर आहे पार्सली। ही एक सुगंधी पालेभाजी आणि औषधी वनस्पती आहे। सूप, सलाड, पास्ता, सॉस आणि विविध विदेशी पदार्थांमध्ये पार्सलेचा वापर केला जातो। यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि के तसेच विविध अँटीऑक्सिडंट्स आढळतात। त्यामुळे भारतातही विदेशी खाद्यपदार्थांची मागणी वाढत असल्याने अशा पिकांना चांगली बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे। पुढे आहे सॉरेल। या वनस्पतीच्या पानांना नैसर्गिकरित्या किंचित आंबट चव असते। त्यामुळे सलाड, सूप, सॉस आणि विविध खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो। त्यानंतर दिसते स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरीला बाजारात मोठी मागणी असून ताजी फळे, जॅम, ज्यूस, आईस्क्रीम आणि इतर प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये तिचा वापर केला जातो। योग्य वातावरण, पाणी आणि पोषण व्यवस्थापन केल्यास कमी कालावधीत उत्पादन मिळवता येते। यानंतर येथे दिसते स्विस चार्ड, ज्याला रंगीबेरंगी देठांसाठी विशेष ओळखले जाते। लाल, पिवळे, नारंगी आणि इतर आकर्षक रंगांचे देठ या पिकाला वेगळे रूप देतात। त्यानंतर आहे केले म्हणजेच केल। ही पौष्टिक पालेभाजी हेल्थ फूड म्हणून जगभर लोकप्रिय आहे। यामध्ये फायबर, जीवनसत्वे आणि विविध पोषक घटक आढळतात। हेल्दी डाएट आणि ऑर्गॅनिक फूडची मागणी वाढत असल्यामुळे अशा विदेशी पालेभाज्यांना भविष्यात चांगली बाजारपेठ मिळू शकते। यानंतर आहे लीक। ही दिसायला कांदापातीसारखी वाटते, मात्र तिची चव तुलनेने सौम्य आणि गोडसर असते। सूप, पास्ता, सॅलड आणि विविध विदेशी पदार्थांमध्ये लीकचा वापर केला जातो। अशा पिकांची लागवड करून शेतकरी पारंपरिक पिकांबरोबरच नवीन आणि उच्च मूल्याच्या बाजारपेठेकडे वळू शकतात। या संपूर्ण प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन। या यंत्रणेद्वारे हवेचे तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा, पावसाचे प्रमाण, सूर्यप्रकाश तसेच मातीतील ओलावा आणि तापमान यांसारख्या गोष्टींची माहिती मिळते। या माहितीच्या आधारे पिकांना पाणी कधी द्यायचे, हवामानानुसार कोणती काळजी घ्यायची आणि रोगकिडीचा धोका कधी वाढू शकतो याचे नियोजन अधिक अचूकपणे करता येते। एकूणच कमी पाणी, नियंत्रित पोषण, आधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च मूल्याची पिके यांचा योग्य वापर केला तर शेतीमध्ये नवीन संधी निर्माण होऊ शकतात। बारामतीतील हा प्रयोग शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन पिकांचा विचार करण्यासाठी नक्कीच प्रेरणा देतो। तुम्हाला यामधील कोणते पीक सर्वात जास्त आवडले आणि तुम्ही तुमच्या शेतात कोणते पीक घेण्याचा विचार कराल ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच आधुनिक शेती